सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जॉब मिळणं हे खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे आणि थोडंसं त्रासदायक सुद्धा. कारण प्रत्येकाला मनासारखी नोकरी अजिबात मिळत नाहीये आणि नोकऱ्या भरपूर आहेत किंवा जॉब भरपूर अवेलेबल आहे, तरीसुद्धा आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीये किंवा कुठेतरी आपण कमी पडतो. त्याचबरोबर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जॉबविषयी जी काही माहिती बघणार आहोत ती तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा, जेणेकरून ज्या काही सेवा मी सांगणार आहे त्या तुम्ही निश्चितच करून बघा. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आता सगळ्या काही गुरुपौर्णिमा असू द्या किंवा आषाढी एकादशी असू द्या, छान अशा ज्या काही सेवा आपण सुरू केलेल्या होत्या त्या मात्र संपलेल्या आहे आणि चातुर्मासाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर कसं असतं ना, चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासामध्ये खूप छान पद्धतीने ज्या काही आपल्याकडून 4 महिन्यांच्या ज्या काही सेवा आहे त्या सगळ्या होणार आहे. पण मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा ज्या काही आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये ज्या काही सेवा आहे त्याच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर बघा, नोकरीची गरज ही प्रत्येकाला आहे. जॉब शोधणं, नोकरी शोधणं आजच्या काळामध्ये खूप जास्त त्रासदायक झालेलं आहे आणि महत्त्वाचं सुद्धा. म्हणून याच्यावरतीच आपण आजच्या ब्लॉगमध्ये ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या सुद्धा मनासारखी नोकरी किंवा जॉब मिळवण्यासाठी किंवा काही समस्या अडचणी असतील त्या सुद्धा तुमच्या निश्चितच दूर होतील. परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली ही जी सेवा आहे अतिशय साधी आणि सोपी, ही प्रत्येकाने करून बघायची आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण आज कोणत्या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची आहे, नियम अटी काय आहे त्याबद्दलच आपण जी काही हवी असणारी सगळी माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. मनासारखी नोकरी मिळावी किंवा नोकरी कुठली, विनाकारण नोकरी मिळवण्यासाठी काहीतरी सेवा सांगा असं प्रत्येकाला वाटत असतं, उपाय सांगा. आणि नोकरी ही प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला असली पाहिजे, कारण पैशाची गरज आज प्रत्येकाला आहे. म्हणूनच म्हटलं का आजच्या आपण दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये ज्या काही सेवा आपल्याला सांगतात त्याबद्दलच आपण आजच्या ब्लॉगमध्ये जेणेकरून आपण माहिती सांगणार आहोत, सेवा सांगणार आहोत, म्हणजे प्रत्येकाला त्याची गरज पडेल. बघा, स्वामी समर्थ केंद्रातून आलेली आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनातून आलेली ही सेवा आणि उपाय आहेत. नक्कीच मनाने, श्रद्धेने आणि आपण 100% जर तुम्ही ही सेवा मनापासून केली तर निश्चितच तुम्हाला अनुभूती येणार. म्हणजे खूप लोकांना अनुभूती आलेल्या आहेत आणि सर्वप्रथम या सेवेने एका किंवा बऱ्याच लोकांना सरकारी नोकरी सुद्धा प्राप्त झालेली आहे. सर्वप्रथम फक्त सेवा जी काही सांगणार आहे ती मनापासून आणि श्रद्धेने विश्वास ठेवून तुम्ही करायची आहे. त्याच्या सोबतीला आपल्याला इतर गोष्टी पण आहेत त्या सुद्धा करायच्या आहेत. भलेही तुम्हाला वाटत असेल की एवढा वेळ कसं काढू शकेल, पण जर मनासारखी नोकरी हवी असेल, मनासारखी प्रश्न तुमचे सुटत नसतील तर ही सेवा केलीच पाहिजे. लोकांच्या मनात प्रश्न येतात तर खूप लोकांना शॉर्टकटमध्ये सेवा हवी असते. 16 वेळेस पठण करायचं असतं किंवा 21 पारायणं जी करायची असतात ती एकच केली तरी चालेल का, किंवा एकच वेळा पठण केलं तरी चालेल का? पण नाही. आपल्या संकट, आपल्या अडचणी जर खूप जास्त मोठ्या असतील ना तर तेवढ्याच पद्धतीने, तेवढ्या प्रभावाने आपली सेवा सुद्धा असलेली पाहिजे. 10 पटीने आपल्या अडचणी असतील आणि 5 पटीने आपण सेवा करतोय, कसा मार्ग मिळणार आहे? तर निश्चितच तुम्हाला मार्ग अजिबात मिळणार नाही. म्हणून आपण तेवढ्या दुप्पट पटीने सेवा करायची आहे. त्याचबरोबर अडचणी खूप मोठ्या असतात आणि सेवा सुद्धा जास्त मोठी करायची आहे, जेणेकरून एखादी गोष्ट भेटण्यासाठी खूप जास्त तळमळीने सेवा करावी लागते. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असतात, तुमचे प्रश्न एवढे मोठे असतात आणि सेवा जर आपण एवढीशी केली तर कोणीही तुम्हाला मार्ग काढू शकत नाही. म्हणून आपल्या गुरूंकडून आपल्याला काहीतरी हवं असेल किंवा आपल्या गुरूंवर आपला निश्चितच विश्वास आहेच, म्हणूनच आपण ही सेवा करत असतो. आपण एक्झाम पास करतो, डोनेशन देतो, वर्षभर मेहनत करत असतो, तेव्हा आपण कुठेतरी फळाला ती सेवा पावत असते किंवा आपण कुठेतरी त्या एक्झाममधून पास होतो. त्याचबरोबर एकच सांगेल की नोकरी पाहिजे असेल, जॉब पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे की शिक्षण महत्त्वाचं आहे. शिकावं तर लागणारच, पण त्याला पर्याय म्हणजे मेहनत, कष्ट घ्यावे लागतात. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात आणि त्याच्याबरोबरच जर स्वामींचा आशीर्वाद, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर निश्चितच आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळत असतील. स्वामी महाराज नेहमी म्हणतात की जो प्रामाणिकपणे कष्ट करतो, भले तो दिवसातून एक वेळेस माझी थोडी सेवा केली तरी सुद्धा मी त्याच्या पाठीशी सदैव राहणार आहे. फक्त त्याचे कर्म चांगले असले पाहिजे, विचार चांगले असले पाहिजे. म्हणून म्हटलं जातं का प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला सुद्धा भरभरून महाराज देत असतात. एक माळ जरी तुम्ही मनापासून केली तरी सुद्धा महाराज तुमचं दिवसभराचं किंवा आयुष्यभराचं तुमचं
वलय कवच बनून महाराज तुमच्या सोबत राहत असतात. आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्या कष्टासोबतच आपल्याला अध्यात्माची जोड सुद्धा घ्यायची असते. त्यावेळेस आपले सगळ्या इच्छा अडचणी दूर होत असतात आणि इच्छा पूर्ण होत असतात. तर आता सेवा काय करायची आहे? सगळ्यात महत्त्वाचं काही सांगायचं का, मनासारखी नोकरी किंवा जॉब कुठल्याही अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला सेवा करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं खूप जास्त गरजेचं असतं. छोटा असो का मोठा असो, स्वामींचा एक छोटासा का मोठासा तुम्हाला जमेल तशा पद्धतीचा फोटो असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्याने सेवा होत असेल तर महाराजांची मूर्ती सुद्धा आपल्या घरात असणं महत्त्वाचं असतं. सेवा झाली तर तुम्ही मूर्ती घेऊ शकतात, हे यथाशक्ती असतं. कारण बघा, फोटोची सेवा प्रत्येकाने होते, पण मूर्तीची सेवा सुद्धा आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणून स्वामींचं अधिष्ठान असणं घरामध्ये सर्वप्रथम खूप जास्त महत्त्वाचं आहे. स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असल्याच्या नंतर आपण स्वामींसमोर बसून आपण सेवा करायची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज नित्य सेवा आपली जी आहे ते नित्यनियमाने सुरू पाहिजे. 11 माळी आणि 3 अध्याय, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि श्री स्वामी समर्थ मंत्र जपाच्या 11 माळी तुम्हाला करायची आहे. 1 माळ गायत्री मंत्राची, 1 माळ नवर्ण मंत्राची आणि पंचमहायज्ञ ही जी नित्यसेवा आहे ही सुद्धा दररोज तुम्ही केलीच पाहिजे नित्यनियमाने. त्याचबरोबर जी काही तुम्हाला सेवा उपाय सांगणार आहे ते नोकरी विषयक असणार आहे. मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी त्यासाठी अगोदर तुम्हाला नित्यसेवा रोज करावी लागते. नित्यसेवा म्हणजेच काय, तर न चुकता तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्रजप जो काही आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्रजपाच्या करायची आहे. ही झाली नित्यसेवा. ही नित्यसेवा रोज आपल्याकडून झालीच पाहिजे. सोबतच मग त्यांच्या जोडीला आपल्याला असतं का, सेवा करायची आहे पण आपल्याला नोकरी विषयक आपले परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात की ज्या वेळेस तुम्ही नित्यसेवा रोज करत असतात, पंचमहायज्ञ करतात, वर्षातून एकदा किंवा वर्षातून 2दा आपल्या कुलदेवी कुलदेवतेंच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांचा मान सन्मान करत असतात, पितरांची सेवा तुमच्याकडून नेहमी घडत असतील, पित्र जर तुमचे तृप्त होत असतील तर तुम्ही जे काही उपाय तोडगे पारायण कुठलीही सेवा करतात तुम्ही संकल्पयुक्त किंवा विना संकल्पयुक्त, ते त्वरित तुम्हाला फलप्राप्ती देणारे असतात. म्हणून तुम्हाला ठरवायचं असतं का लवकरात लवकर तुम्हाला अनुभूती येते. पारायण संपण्याच्या आधीच तुम्हाला अनुभूती निश्चितच आलेली असते. म्हणून माऊली सांगतात की 99% प्रश्न आपले नित्यसेवेनेच मात्र सुटत असतात. पंचमहायज्ञ ती पितरांसाठी सेवा असते. कुलाचाराने सुद्धा, कुलदेवतेच्या सेवेने सुद्धा आपले बरेचसे प्रश्न उपाय तोडगे असतात, त्याच्याने सुद्धा आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात, प्रश्न सुटत असतात, संसारिक अडचणी असतात त्या दूर होत असतात, घरामध्ये वादविवाद सुद्धा शांत होतात. म्हणून सांगते का आपल्याला स्वामीचं अधिष्ठान, नित्यसेवा, कुळाचार, कुलधर्म, पितरांची सेवा ही खूप जास्त महत्त्वाची आहे. सोबतच आपल्या गुरूंची म्हणजे नित्यसेवा. त्यांच्या जोडीला काय करायचं आहे, तर आपल्याला जर आता येणारा गुरुवार निश्चितच आता लवकरच गुरुवार येत आहे, परवा म्हणजे गुरुवार आहे, तर परवा येणारा गुरुवार असेल तर तुम्हाला सेवा सुरू करायची आहे. तर गुरुवार म्हणजे अगदी सेवेसाठी शुभ दिवस मानला जातो स्वामींच्या सेवेसाठी. तर तुम्ही गुरुवारपासून सेवेला सुरुवात करतात. तर संकल्पयुक्त सेवेला नोकरी विषयक जर महिनाभर तुम्हाला ही रोज तुम्ही सेवा करायची आहे, तर कंटिन्यू न चुकता ही रोज तुम्ही सेवा महिनाभर करायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला रोज न चुकता संकल्पयुक्त 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण आपल्याला मराठीमध्ये असू दे किंवा संस्कृतमध्ये असू दे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने मला 16 वेळेस न चुकता नित्यसेवेचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 11 माळी तुम्हाला गायत्री मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. ते करून झाल्याच्या नंतर 16 वेळा श्रीसुक्तम पठण करायचं आहे. 16 वेळा श्रीसुक्तम पठण करत असताना एकाच बैठकीत तुम्हाला 16 वेळा श्रीसुक्तम पठण करायचं आहे. 11 वेळेस गायत्री मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् या मंत्राचा तुम्हाला दररोज 11 माळी जप करायचा आहे. श्री सुक्तम का पठण करावं, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी, आपल्या मनाच्या सर्व इच्छा ज्या काही असतात, आता सुख समृद्धी किंवा लक्ष्मी प्राप्ती कधी होऊ शकेल, ज्या वेळेस आपण एखादा उद्योगधंदा, व्यवसाय किंवा नोकरी आपल्या मनासारखी, म्हणजेच त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, सुख समृद्धी येते. श्री सुक्तम हे असं मंत्रजाप आहे का जेणेकरून लक्ष्मीला ते खेचून आणतं. आणि जर आपल्या घरामध्ये भरभराट करायची असेल, पैसा हवा असेल, लक्ष्मी हवी असेल, तर श्री सुक्तमचं पठण आपल्या घरामध्ये करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं.
बरोबरच त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. नाहीतर नुसतं घरामध्ये बसलो आहे, नोकरी आहे म्हणजे काहीच करायचं नाही आहे, श्री सुक्तम पठण करून तुमच्या घरात पैसा येईल का? तर त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या सेवासुद्धा करायच्या आहे आणि विश्वाससुद्धा असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. एकाच दिवशी पठण केलं आणि खूप सारा पैसा आला असं कोणाच्या आयुष्यात घडत नाही. तर हळूहळू जी काही तुमची आध्यात्मिक प्रगती आहे ती होत असते. मग नोकरीमध्ये बढती, पगारामध्ये वाढ, उद्योगधंदा आहे किंवा व्यवसायामध्ये वाढ, पण ह्या हळूहळू सगळ्या क्रिया घडत असतात. म्हणून सगळ्या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो, म्हणून सेवासुद्धा तितकी जास्त पटीने झाली पाहिजे. त्याचबरोबर खूप सारा पैसा येईल का? तर त्याचे एकच पर्याय असतात, ते म्हणजे रोज तुम्ही श्री सुक्तमचं पठण जर नक्कीच तुम्ही महिनाभर जरी केलं तर तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. कारण ही 40 दिवसांची सेवा आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वतः त्यांच्या हितगुजातून सांगितलेली आहे. सोबतच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होऊ शकणार आहे. त्यामुळे 16 वेळेस रोज न चुकता श्री सुक्तम पठण करायचं आहे. आणि आता जी काही श्री सुक्तम आहे म्हणजे फलश्रुती जी काही आहे ती 16व्या वेळेस पठण करायची आहे. 15 वेळेस पूर्ण फलश्रुतीच्या आधीचं श्री सुक्तम पठण करायचं आहे. 16व्या वेळेस फलश्रुती घ्यायची आहे. दररोज 11 वेळेस तुम्ही गायत्री मंत्राचं मंत्रजप 11 माळी गायत्री मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. त्याचबरोबर 16 वेळेस श्री सुक्त पठण करायचं आहे. कोणत्या वेळी करायचं आहे? जमेल तसं तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये करू शकतात. अंघोळ वगैरे छान असं करून देवपूजा झाली का देवासमोर बसून धूपदीप लावायचा आहे. आसनावरती बसायचं आहे. छान असा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग तुम्ही श्री सुक्तम पठण करू शकता. सकाळी सकाळी उठल्या सुद्धा तुम्ही या सेवा अगदी छान अशा मूडमध्ये करू शकतात. किंवा जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकतात. कारण बघा सकाळी आपला मूड फ्रेश असतो, काही विचार डोक्यात नसतात, निगेटिव्ह विचार नसतात, सगळं काही पॉझिटिव्ह माइंड असतो, पॉझिटिव्ह वातावरणात आपण राहत असतो. त्यांच्यामध्येच तुम्ही जर हे पठण केलं तर अतिशय उत्तम. नाही तर सरळ इतकं छान वेळ असते ती म्हणजे संध्याकाळी म्हणजे दिवे लागल्याच्या नंतर किंवा दिवे लागण्याच्या वेळी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही पठण केलं तर अतिशय उत्तम. ह्यावेळेस तुम्ही सुद्धा श्री सुक्तमचं पठण करू शकतात. पण जे लोक जॉबवाले असतील त्यांनी सकाळी सुद्धा केलं तरी चालतं. श्री सुक्तम पठण करताना आपल्याला या वेळेस कंटिन्यू 16 वेळेस तुम्हाला नित्यनियमाने कंटिन्यू पठण करायचं आहे. आपल्याला 16 वेळेस कंटिन्यू पठण करायचं आहे. फलश्रुती ही 16व्या वेळेस तुम्हाला म्हणायची आहे. ज्या वेळेस आपण शेवटी 16 वेळेस आपण श्री सुक्तम स्तोत्र म्हणतो त्याच्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्याला फलश्रुती म्हणायची असते. फक्त शेवटच्या वेळेस फलश्रुती म्हणायची आहे, अगोदर फलश्रुती पठण करायची नाही. त्याचबरोबर आपल्याला श्री सुक्तम कंटिन्यू पठण करायचं आहे आणि ते पठण करत असताना पटापट वाचायचे नाही तर नॉर्मल पद्धतीने नॉर्मल स्पीडने जे देवांपर्यंत ऐकलं जाईल त्यांना सुद्धा त्या म्हणजे त्यांनीच ते निर्माण केलेलं आहे, पण त्यांच्या कानापर्यंत सुद्धा सुस्पष्ट अक्षर होईल. आपल्या घरामध्ये सुद्धा छान असं जो काही स्पष्ट सुवाचार आहे तो तुमचा स्पष्ट शब्दांचा होईल. वास्तू जी काही ते शुद्ध होईल. म्हणून अगदी शांततेमध्ये ह्या श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तम संस्कृतमध्ये आहे, अगदी सुंदर असं आहे. मराठीमध्ये सुद्धा आहे, पण संस्कृतमध्ये वाचा जेणेकरून लवकर वाचलं जातं आणि सुंदर पद्धतीने वाचलं जातं. अजिबात घाई गडबडीमध्ये करायचं नाही. ते झाल्याच्या नंतर 11 माळी गायत्री मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. गायत्री मंत्र म्हणजेच काय, अतिशय प्रभावी सेवा. खरंच सांगते सर्वजणी सेवा करू शकतात. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गायत्री मंत्र आहे. तुम्हाला गायत्री मंत्राच्या दररोज 11 माळी जप करायची आहे. ही सुद्धा सेवा तुम्हाला जोपर्यंत जॉब मिळत नाही किंवा कंटिन्यू 40 दिवस करायची आहे. आवर्जून तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्या वेळेस तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्यावेळेस श्री सुक्तम आणि गायत्री मंत्राच्या मंत्रजाप संकल्प सोडून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. देवघरामध्ये नारळ ठेवा, खडीसाखर, अगरबत्ती लावा. नारळ नसेल तर खडीसाखर ठेवा, अगरबत्ती लावा. स्वामींना प्रार्थना करा. जवळच तुमच्या दत्ताचं मंदिर असेल किंवा जर तुमच्या घराजवळ केंद्र वगैरे असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. महाराजांना नारळ खडीसाखर ठेवा. मनापासून श्रद्धेने प्रार्थना करा. मी उद्यापासून मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीविषयक जॉब विषयक कुठलीही समस्या असेल त्या सुटण्यासाठी किंवा कुठलीही नोकरी आहे मला माझ्या जी काही आहे म्हणजे मी जो काही अभ्यास घेतला आहे त्याच्यानुसार संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करते आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. स्वामी महाराज दत्त महाराजांनी मला या सेवेची अनुभूती द्या. लवकरात लवकर माझा प्रश्न सुटू द्या. माझी इच्छा पूर्ण होऊ द्या असं तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आता समजा तुम्हाला उद्या म्हणजे गुरुवारी जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही गुरुवारी सुद्धा सकाळी जाऊन ही सेवा करू शकता.
गुरुवार अगदी छान दिवस आहे. त्या दिवसापासून जर तुम्ही सेवेला सुरुवात करणार असाल, तर सकाळी सुद्धा तुम्ही नारळ, कढीसाखर ठेवून आल्याच्यानंतर सेवेला गुरुवारी संध्याकाळी सुरुवात करायची आहे. दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवेला मात्र निश्चितच सुरुवात करू शकता. त्याचबरोबर सेवेची अनुभूती मिळू द्या, असं श्रद्धेने मनोभावे प्रार्थना करायची आहे. स्वामी नक्कीच मनापासून प्रार्थना करायची आहे का जेणेकरून आपल्याला महिनाभर न चुकता तुम्हालाही सेवा करायची आहे. लेडीज जरी सेवा करत असतील तर मासिक धर्म सुतक विटाळाला तरी जेवढे 4 ते 5 दिवस थांबायचे आहे, पुन्हा कंटिन्यू सेवा सुरुवात करायची आहे. ते करून झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही दिवस आहे ते पुढे म्हणजे पूर्ण भरून काढावे लागतात आणि न खंडन पडताही सेवा करायची आहे. सुतक विटाळाला तर तेवढे दिवस निश्चितच सेवा थांबत असते, म्हणून संकल्प करून पुन्हा नव्याने सुरुवात करायची काही गरज नाहीये. तर जेवढे दिवस थांबतात तेवढे पुढे दिवस वाढवून घ्यायचे. जी सेवा तुम्ही एक प्रकारे महिनाभर तुम्हालाही करायची आहे. खूप जास्त प्रभावशाली सेवा आहे. स्तोत्र, मंत्र, श्रीसूक्त म्हणून सांगते का गायत्री मंत्र सुद्धा नक्कीच तुम्हाला करायचे. गायत्री मंत्राने आपली बुद्धी तल्लीन होते, मन शांत होते, एकाग्रता वाढते, म्हणून आपण ही सेवा करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का संकल्पयुक्त सेवा करत असताना किंवा एखादी वस्तू तुम्हाला हवी असेल त्यासाठी तुम्ही सेवा करताय मनापासून, तर तुम्हाला मांसाहार बंद करायचं आहे, कोणतंही व्यसन अजिबात करायचं नाही. परान्न मात्र निश्चितच वर्ज्य करायचे. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, पण शक्यतो परान्न जर तुम्ही टाळलं तर तुम्हाला 100% अनुभूती येतेच. दत्त महाराजांनी कुठली सेवा करत असताना फक्त घरामध्ये मांसाहार आणायचा नाही, मांसाहार वर्ज्य करायचा, एवढंच नियम तुम्हाला ही सेवा सांगितला आहे. किंवा स्वामींची सेवा करत असताना परान्न शक्य झाल्यास तुम्ही वर्ज्य करू शकतात, नाही जमेल तरी चालेल, पण परान्न वर्ज्य केलं तर लवकरच तुम्हाला जे काही फळ आहे ते मिळतं. त्याचबरोबर नित्यसेवा सुद्धा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. जे काही छोटे मोठे नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आहे. मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर 100% अनुभूती येणार. कारण आपल्या स्वतः गुरूंनी, परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा आहे. आपल्या गुरूंच्या मुखातून निघालेला शब्द लवकरच